20 मार्च 2026 आणि ह्या दिवशी आहे आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिन. प्रगट दिनानिमित्त आपल्याला स्वामी महाराजांची 21 दिवसांची सेवा आपल्या घरामध्ये करायची आहे. तर ही 21 दिवसांची सेवा आपल्याला कधीपासून सुरू करायची आहे, सेवा कोणती आहे, या सेवेचे नियम कोणते आहेत, या सर्व विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करू. प्रियकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन सोहळा हा लवकरच येत आहे आणि प्रगट दिनानिमित्त आपण सर्व भक्तजन दरवर्षीप्रमाणे स्वामींच्या विशेष अशा सेवा करत असतो. प्रकट दिनाच्या आधी आपण ज्या पण स्वामी महाराजांच्या सेवा करत असतो, जे पण पोथीवाचन करत असतो, त्यामुळं काय होतं तर आपल्या इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण होतात. यासाठी स्वामींच्या प्रभावी सेवा प्रत्येक स्वामी भक्तांना आपल्या घरामध्ये करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला 21 दिवसांची सेवा मी सांगणार आहे बघा. तर सेवा ही आपल्याला 28 फेब्रुवारी 2026 या दिवशी सुरू करायची आहे. म्हणजेच 20 मार्च 2026 या दिवशी ह्या सेवेचा 21वा दिवस येईल आणि प्रगट दिन स्वामींचा आहे. आणि त्याच्या आधी आपण जेवढ्या सेवा करत असतो ना, त्या सेवेचं बघा विशेष फळ आपल्याला मिळत असतं. यासाठी प्रत्येक स्वामी भक्तांना तुम्हाला इतर वेळेला सेवा करणं शक्य होत नाही किंवा इतर वेळेला आपल्याला कामामुळे धावपळीमुळे स्वामींची सेवा करणं शक्य होत नाही. तर ह्या सेवा जी 21 दिवसांची सेवा आहे, इच्छित मनोकामना पूर्ण होईल. तुमच्या आयुष्यातील जे पण अडचण असेल, जे पण संकट असेल, जो पण तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम असेल, तो ह्या सेवेनं नक्कीच दूर होईल. यासाठी ज्या पण महिला बघा बाहेर जॉब करतात, घरातल्या जबाबदाऱ्या आहेत किंवा काही पुरुष हे बाहेर जॉब करतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा सांगते की तुम्ही जॉब जरी बाहेर करत असला तर तुम्हाला इतर वेळेला सेवा करणं शक्य होत नाही, पण तुम्हाला या 21 दिवसांची ही सेवा अतिशय प्रभावी सेवा आहे. अगदी श्रद्धेनं आणि मनापासून करा. तुमची जी पण इच्छा असेल, म्हणजे चांगली इच्छा असेल, तुम्हाला नोकरीविषयी तुमच्या समस्या असतील, तुमचं स्वतःचं घर होत नसेल किंवा तुमचे विवाह जुळत नसतील, तुमच्यावर जर कर्ज जास्त प्रमाणात असेल, तुमच्या आयुष्यात जी पण समस्या, जी पण अडचण असेल, ती या सेवेनं स्वामी महाराज नक्कीच दूर करतील. यासाठी ही सेवा अतिशय प्रभावी सेवा आहे. आणि तुम्हाला एक सांगते की जेव्हा आपण ही सेवा आपल्या घरामध्ये जेव्हा करत असतो बघा, त्या घरामध्ये प्रत्यक्षात सूक्ष्म स्वरूपात आपले स्वामी महाराज दत्त महाराज हे असतात. कारण प्रगट दिनानिमित्त म्हणजे स्वामी महाराजांचा 20 मार्च 2026 या दिवशी प्रगट दिन सोहळा आहे आणि त्या सोहळ्यानिमित्त आपण आपल्या घरामध्ये आधी या सेवा करत असतो. आणि प्रगट दिनाच्या आधी आपण ज्या पण सेवा दरवर्षीप्रमाणे करतो बघा, त्या सेवेचं फळ हे विशेष आपल्याला मिळत असतं. आणि ती जी आपण सेवा करत असतो ती आपल्या स्वामींपर्यंत, आपल्या दत्तगुरूंपर्यंत नक्कीच पोहोचत असते. ह्यासाठी प्रत्येक स्वामी भक्ताला मी सांगते की ही 21 दिवसांची अतिशय प्रभावी सेवा आहे. नियमसुद्धा जास्त नाहीत. त्याच्या आधी 21 दिवस धरायचे आहेत. मग तुम्ही 23 तारखेपासून सेवेला सुरुवात केली, 24 तारखेपासून जरी सेवेला सुरुवात केली तरी सुद्धा चालेल किंवा 28 तारखेपासून जरी सेवेला सुरुवात केली ना तरी सुद्धा चालेल. आणि म्हणजे स्वामी महाराजांच्या प्रगट दिनापर्यंत आपली 21 दिवसांची सेवा ही घरामध्ये होऊन जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही 21 दिवसांची सेवा घरामध्ये करायची. मग सेवा कधीपासून सुरू करायची ही तुमच्यावर आहे. तुम्ही 28 तारखेपासून केली ना तरी सुद्धा चालेल किंवा 23, 24, 25, 26 या तारखेपासून जरी सेवेला सुरुवात केली तरी सुद्धा घरामध्ये चालू शकते. तर आता सेवा करायची म्हटल्यानंतर बघा आपल्याला संकल्प करावा लागतो. संकल्प तुम्ही करा. कारण आपण आता मनुष्य आहात म्हटल्यानंतर आपल्या आयुष्यात बघा खूप अशा अडचणीसुद्धा असतात, समस्यासुद्धा असतात आणि त्यातून आपल्याला कधी मार्ग मिळत नाही. खूप म्हणजे खूप व्यक्तींच्या अशा काही इच्छा असतात, त्या अपूर्ण असतात किंवा त्या इच्छा पूर्ण होत नाही. पण ती इच्छा तुमची चांगली असावी की त्या इच्छेतून तुम्हाला पुढं जाऊन म्हणजे भविष्य काळामध्ये ती इच्छा तुमच्यासाठी योग्य असावी, अशी इच्छा मनामध्ये धरा की जी नक्कीच पूर्ण होईल. तर तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही संकल्प करूनच ह्या सेवेला सुरुवात करा. आणि ज्या व्यक्तींना असं वाटतं की संकल्प करणं शक्य नाही, त्यांनी मनापासून श्रद्धेनं जरी तुमच्या घरामध्ये जेवढे 21 दिवसांची सेवा होईल तेवढी जरी केली ना तरी सुद्धा चालू शकते. तर आता जे संकल्प करून करणार आहे त्यांच्यासाठी मी सांगते, ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहे ना, ज्या दिवशी त्या दिवशीच आपल्याला पहिल्या दिवशीच फक्त घरामध्ये संकल्प करायचा आपल्या स्वामी महाराजांजवळ. संकल्प हा पहिल्या दिवशीच करायचा आहे, तिथून नंतर दररोज आपल्याला संकल्प करायचा नाही. ज्या दिवशी आपण सेवेला सुरुवात करतो त्या दिवशीच्या पहिल्या दिवशी सकाळी संकल्प घरामध्ये करायचा आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करायची. आता संकल्प तुम्ही घरामध्ये करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर महिला असतील त्यांनी त्यांची जी कामं आहे ती सर्व करून घ्यायची आहे.
आपण आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांची 21 दिवसांची सेवा सुरू करणार आहोत म्हटल्यानंतर त्या दिवशी विशेषतः ह्या 21 दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये सुवासिनी महिलांनी जी महत्त्वाची कामं असतात बघा, मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पण टाकलेला आहे की आपल्या दारामध्ये म्हणजेच अंगणामध्ये छोटीशी रांगोळी काढायची आपल्याला. इतर वेळेला आपल्याला नाही शक्य होत, पण त्या दिवशी काढायची आहे. उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं. हे सर्व आपल्या घरामध्ये एक सकारात्मक गोष्टी आपल्याला सर्व करायच्या आहेत त्या दिवशी. हे सर्व झाल्यानंतर आपल्या देवघरामध्ये जर स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा. त्या दिवशी सेवेला सुरुवात करणार आहात. सर्व देवांना अभिषेक करून घ्यायचा. स्वामींचा जर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा. स्वामींच्या फोटोला हिनात्तर लावायचं, अष्टीगंध लावायचा. स्वामींच्या मूर्तीला अष्टीगंध लावायचा, हिनात्तर लावायचा. सर्व देवांची पूजा करून घ्यायची. घरामध्ये दिवा धूप आरती लावायची. एखाद्या फळाचा त्या दिवशी नैवेद्य अर्पण करायचा आणि त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. तर संकल्प करत असताना आपल्याला आपल्या घरामध्ये एक तामण असतं बघा, जे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पूजेमध्ये आपण एक तामण घेतो. तर ते तामण आपल्याला घ्यायचं आहे. तामण घेतल्यानंतर आपल्याला स्वामींना मुजरा करायचा आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे. थोड्याशा अक्षदा व्हायच्या आहेत. त्याच्यामध्ये एक फूल घ्यायचं आहे आणि तो बसण्यासाठी प्रथम आपल्याला आसन घ्यायचं आहे. आसन न घेता कधीही कोणतीच सेवा करायची नाही. आसन घेऊन आपल्याला संकल्प करायचा आहे. त्यानंतर आपल्याला असंच हातामध्ये ते सर्व घ्यायचं आणि स्वामींजवळ बोलायचं आहे की मी 21 दिवसांची सेवा घरामध्ये करणार आहे. प्रगट दिनानिमित्त ही सेवा माझ्याकडनं करून घ्या. सेवेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देऊ नका. पूर्ण सेवा माझ्याकडनं करून घ्या आणि तुमची जी इच्छा असेल की खूप दिवसापासून अपूर्ण आहे किंवा तुम्हाला एखादी मनासारखी नोकरी मिळत नाही, ह्याविषयी तुमची काही इच्छा असेल तर ती स्वामींना बोलायची आणि माझी इच्छा ही नक्कीच पूर्ण करा असं बोलून हे सर्व संकल्प करायचा आणि मी तुमची सेवा घरामध्ये करणार आहे. आणि हे बोलल्यानंतर आपल्या हातामध्ये जे पाणी असतं म्हणजे जे आपण संकल्पासाठी घेतलेलं असतं ते सर्व आपल्याला तामणामध्ये सोडून द्यायचं आहे. तामणामध्ये पाणी सोडून दिल्यानंतर स्वामी महाराज पुन्हा एकदा आपल्याला त्रिवार मुजरा करायचा आहे. स्वामींना पुन्हा प्रार्थना करायची आहे की माझ्याकडनं ही सेवा व्यवस्थित करून घ्या. माझ्याकडनं सेवा जेवढी करणं शक्य होईल तेवढी मी सेवा घरामध्ये करेन असं सर्व बोलायचं. आणि हे सर्व संकल्प वगैरे त्या दिवशी झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हे जे पाणी असतं बघा, संकल्प आपण केल्यानंतर तामणामधील पाणी, तर ते तुळस सोडून आपल्याला इतर झाडांना अर्पण करायचं आहे. आता त्या दिवशी तुम्ही सेवेला 21 दिवसांच्या सुरुवात करणार आहे. घरामध्ये संकल्प केला तर जवळपास जर स्वामींचं मठ असेल, स्वामींचं केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं जरी मंदिर असेल तर तिथं जाऊन नमस्कार करून या. मंदिरामध्ये जाताना अगरबत्ती खडीसाखर घेऊन जावा. त्यांनासुद्धा नमस्कार करा. त्यांनासुद्धा सांगा की मी घरामध्ये असं 21 दिवसांची स्वामींची प्रभावी सेवा करणार आहे. माझी ही इच्छा आहे किंवा हे खूप दिवसापासून मनोकामना आहे ती पूर्ण करा. हे सर्व माझ्याकडनं पारायण वगैरे करून घ्या. हे सर्व बोलायचं आणि घरी यायचं. आता तुम्ही सेवेला ज्या दिवशी सुरुवात करणार आहेत तर तुम्हाला सेवा कोणती करायची आहे किंवा सेवा कशी करायची याविषयी तुम्हाला सांगते. तर सेवा बघा, आपल्याला स्वामी चरित्र सारामृत 1 ते 21 अध्यायांचा प्रभावी हा ग्रंथ आहे. स्वामी चरित्र सारामृत सर्वांना माहिती आहे. तर हा 1 ते 21 अध्यायांचा प्रभावी ग्रंथ आहे. तर ह्या ग्रंथाचे आपल्याला दररोज एक पारायण आपल्या घरामध्ये करायचं आहे. अशी आपल्याला 21 पारायणं आपल्या घरामध्ये स्वामी समर्थांच्या प्रगट दिनानिमित्त 21 दिवसांची सेवा घरामध्ये करायची आहे. तर तुमच्या लक्षात आलं की स्वामी चरित्र सारामृत हा प्रभावी ग्रंथ आहे आणि ह्या ग्रंथाचं पारायण आपल्या घरामध्ये दररोज आपल्याला एक करायचं आहे. आणि एक पारायण केल्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांचा तारक मंत्र पठण करायचं आहे. स्वामींचा 11 माळी जप करायचा आहे. ही जी सेवा आहे ती तुम्हाला न चुकता दररोज घरामध्ये, ज्या जॉब करणाऱ्या महिला असतील किंवा घरामधल्या महिला असतील तर तुम्हाला एक सांगते की तुम्हाला 21 दिवसांनी तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा घेतल्या किंवा तुमची इच्छा आहे म्हणून तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ घरामध्ये करता, पारायण करता, तर त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही 21 दिवस तरी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. लवकर उठून तुम्ही हे स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ घरामध्ये करा. तारक मंत्राचं पठण करा. 11 माळी जप करा आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही जॉबला वगैरे घरातून जाऊ शकता. सेवा खूप महत्त्वाची आहे. असं नाही की आपण जॉब करतो म्हणून आपण सेवा करायची नाही. तुमची जर एखादी इच्छा असेल, तुमच्या आयुष्यामध्ये अडचण असेल, संकट असेल तर ह्या सेवेने नक्कीच तुम्हाला त्यातून मार्ग मिळेल आणि मार्ग नक्कीच मिळेल. तर ज्या जॉब करणाऱ्या महिला आहेत किंवा जे जॉब करणारे पुरुष आहेत त्यांच्यासाठी मी सांगते की तुम्हाला जर सेवा करण्याची इच्छा असेल तर तुम्ही सकाळी लवकर उठून ह्या पोथीचं एक पारायण घरामध्ये करा आणि त्यानंतर तुम्ही दिवसभर जॉबसाठी निघू शकता. पण आपण ह्या पोथीचं पारायण घरामध्ये ना
सकाळी 5 वाजल्यापासून पहाटे ते दिवसभर संध्याकाळी 5पर्यंत, सायंकाळच्या 5पर्यंत दिवसभरामध्ये तुम्ही कधीही घरामध्ये करू शकता. फक्त तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे की जेव्हा आपण हे पारायण करणार तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका, कारण काही वेळेला काही गोष्टी लक्षात येत नाहीत. काही वेळेला आपल्याकडनं खूप अशा चुका घडत असतात. तर मी मगाशी पण सांगितलं की आपल्याला 21 दिवसांची सेवा घरामध्ये संकल्पित घेतल्यानंतर किंवा तुम्ही 21 दिवसांची सेवा जर घरामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला ते 21 पारायण घरामध्ये करायचे आहेत. दररोज आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण म्हणजे पूर्ण पाठ 1 ते 21 अध्यायांचा पूर्ण पाठ घरामध्ये पठण करायचं आहे. आणि स्वामींचा तारक मंत्र, स्वामींचा 11 माळी जप असा आपल्याला 21 दिवसाची दररोज सेवा करायची आहे. ही संकल्पयुक्त किंवा तुम्ही विच्चणसुद्धा सेवा घरामध्ये करू शकता. तर तुम्हाला हे सर्व मी सांगितलं. तर आता एक गोष्ट सांगते की आता आपण पारायण करणार आहोत. पारायण म्हटल्यानंतर आपल्याला एका बैठकीत 1 ते 21 अध्याय पठण घरामध्ये देवघरामध्ये बसूनच करायचे आहेत. असं नाही की सकाळी आपण निम्म्या अध्याय पठण केले, राहिलेले अध्याय हे संध्याकाळी पठण केले, तर असं अजिबात करू नका. तुम्ही एखादी वेळ बघा की ज्या वेळेमध्ये तुम्हाला 1 ते 1.5 तास लागू शकतो. एक पारायण करायला आपल्याला 1 ते 1.5 तास नक्कीच लागतो. तर ह्या 1 ते 1.5 तासामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं काम लागणार नाही, त्या जागेवरून आपल्याला उठावं लागणार नाही. अशी वेळ बघा दिवसभरामध्ये आणि तुम्ही त्यानंतर हे घरामध्ये पारायण करू शकता. फक्त पारायण करत असताना आपल्याला एका बैठकीतच 1 ते 21 अध्याय घरामध्ये पठण करायचे आहे. आणि तुम्ही अध्याय जरी 1 ते 21 एका बैठकीत पठण केले आणि तारक मंत्र किंवा स्वामींचा 11 माळी जप म्हणजे नामस्मरण हे संध्याकाळी जरी तिन्हीसांच्या वेळेला जरी जॉबवरून घरी आल्यानंतर जरी पठण केले किंवा संध्याकाळच्या वेळेला जरी पठण केलं ना तरी सुद्धा चालू शकतं. फक्त एक लक्षात ठेवायचं की स्वामी चरित्र सारामृत हा प्रभावी ग्रंथाचा आपण पारायण घरामध्ये करणार आहोत. स्वामींची 21 दिवसाची सेवा घरामध्ये करणार आहोत. तर जेवढं शक्य होईल तेवढं आपण एका बैठकीत हे पारायण करण्याचा प्रयत्न करा आणि एक वेळ निश्चित ठेवा. म्हणजे एकाच वेळेला आपण दररोज करू शकतो अशी एखादी वेळ बघा दिवसभरामध्ये. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की 12 ते 12:30 मध्ये स्वामींची कोणतीही सेवा करायची नाही, हे लक्षात ठेवून पोथी वाचन करा. कारण 12 ते 12:30 ही स्वामी महाराजांच्या भिक्षेची आणि दत्तगुरूंच्या भिक्षेची वेळ असते. तर आता सेवा कोणती करायची, कशी करायची, कधीपासून सुरू करायची, ह्या सर्व विषय माहिती मी तुम्हाला सांगितली. तर आता ह्या सेवेचे नियम काय आहेत ह्याविषयी तुम्हाला सांगते. तर बघा, आपण जेव्हा संकल्पयुक्त सेवा घेतो त्या 21 दिवस आपण संकल्पयुक्त सेवा घेतल्यानंतर आपल्याला स्वतःला सुद्धा घरामध्ये मांसाहारी बनवायचं नाही. आपल्या घरामध्ये 21 दिवस संकल्पयुक्त सेवा सुरू असताना घरामध्ये कोणत्याही प्रकारचे मांसाहारी पदार्थ बनवायचे नाहीत आणि आपण स्वतःसुद्धा मांसाहारी पदार्थ कोणत्याही प्रकारचे खायचे नाहीत. आपल्याला शुद्ध शाकाहारी भोजन त्या 21 दिवसामध्ये खायचे आहे. म्हणजेच तुम्हाला मांसाहार करायचा नाही या 21 दिवसामध्ये. हा नियम अतिशय कडकडीत नियम आहे. हा नियम पाळून आपल्याला स्वामी महाराजांच्या 21 दिवसांची सेवा घरामध्ये करायची आहे. ज्या व्यक्तींना हा नियम पाळणं शक्य नाही त्या व्यक्तीनं सेवा करू नका. पण तुम्हाला ह्या नियमाचं पालन करूनच स्वामींची संकल्पयुक्त सेवा 21 दिवसांची घरामध्ये नियमाचं पालन करूनच करायची आहे. आता ह्या 21 दिवसांच्या सेवेमध्ये अजून आपल्याला कोणता नियम पाळायचा आहे, तर तुम्हाला एक सांगते की ह्या 21 दिवसांच्या सेवामध्ये सेवा करत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला परान्न खायचं नाही. तर आता परान्न म्हणजे काय, तर शेजारी किंवा नातेवाईकांच्या घरी गेल्यानंतर आपण जे अन्न सेवन करत असतो ते खायचं नाही या दिवसामध्ये. काही वेळेला अन्नाचे जे दोष असतात ते आपल्याला लागत असतात आणि आपण सेवा करत असतो घरामध्ये. यासाठी शक्य होईल तेवढं ह्या 21 दिवसामध्ये बाहेरचं अन्न खाणं टाळा. आणि जरी तुम्हाला त्यातून एखाद्या वेळेला जर काही गोष्टी पदार्थ खावे लागले बाहेरचे तर तिथं तुम्हाला गायत्री मंत्र पठण करायचं आहे आणि त्यानंतर ते पदार्थ खाऊ शकता तुम्ही. पण 21 दिवसांची सेवा करत असताना मांसाहारी पदार्थ घरामध्ये बनवायचे नाहीत आणि त्या व्यक्तीनं सुद्धा खायचे नाहीत. हा नियम कडकडीत आहे आणि ह्या नियमाचं पालन करून तुम्हाला सेवा घरामध्ये करायची आहे. तुमची जी पण इच्छा असेल चांगली ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. दिवसांची प्रभावी सेवा आहे ही. सेवा जेवढी तुम्ही करणार ह्या दिवसामध्ये तेवढं ह्या सेवेचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार. तर आजच्या व्हिडिओमार्फत 21 दिवसांची स्वामी महाराजांची कोणती प्रभावी सेवा आपल्या घरामध्ये आपण करायची आहे, त्याचे नियम कोणते, सेवा कोणती, कशी करायची आहे, संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर काही गोष्टी समजल्या नसतील तर तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.